नमस्कार. सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्या कोकणातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी सिंधुदुर्ग लाईव्हचा हा अभिनव उपक्रम आपण सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. वेगवेगळ्या करिअरच्या नवनवीन संधी आणि त्या संधींसाठी आवश्यक असते ती म्हणजे प्रवेश प्रक्रिया अर्थात ऍडमिशन प्रोसिजर. आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत. आज अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर पुणे येथील नामवंत तज्ञ डॉक्टर शीतलजी कुमार रवंदळे साहेब आपल्या सोबत आहेत. डॉक्टर शीतल कुमार रवंदळे साहेब पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अधिष्ठाता अर्थात डीन म्हणून कार्यरत आहेत. आदरणीय डॉक्टर रवंदळे सर, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद सर. प्रथमतः तमाम कोकणवासियांच्या वतीने आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं आपलं या मार्गदर्शन एपिसोड मध्ये मी रुपेश पाटील स्वागत करतो आणि आपल्या विषयाकडे वळतो. आपण जवळजवळ 1.5 तपापेक्षा अधिक म्हणजे 19 वर्ष अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग क्षेत्रात आपण एक मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आहात. वेगवेगळ्या प्लेसमेंट फॅकल्टीमध्ये वेगवेगळ्या हजारो अशा इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना आपण प्लेसमेंट मिळवून दिलं. त्याबद्दल प्रथमतः आमच्या कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं मी आपलं हृदयपूर्वक स्वागत करतो आणि माझ्या पहिल्या प्रश्नाकडे जातोय. साहेब नमस्कार. नमस्कार सर. सर मला सांगा, सिंधुदुर्ग वासियांना धन्यवाद सर. सर मला सांगा, आता 2 महिन्यावर 12वीची परीक्षा येऊ ठेपलेली आहे आणि त्यानंतर सुरू होणार तो म्हणजे ऍडमिशन प्रोसिजरचा खेळ. आणि यासाठी प्रत्येक पालक विद्यार्थी हे चिंतेत असतात. अभियांत्रिकी क्षेत्र म्हटलं की त्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात. मग ते कास्ट व्हॅलिडिटी असेल, वेगवेगळे इन्कम सर्टिफिकेट असेल, या सर्व प्रोसिजर मधून त्याला पुन्हा कुठलं कॉलेज निवडायचं आणि त्यामध्ये पण कुठची फॅकल्टी निवडायची, अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण आज चर्चा करणार आहोत. माझा पहिला प्रश्न आपल्याला राहील की 12वी विज्ञान झाल्यानंतर अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी नेमकी काय प्रोसिजर आहे? सर्वप्रथम मी महाचॅनल जे आपलं सिंधुदुर्ग लाईव्ह त्याच्या सर्व प्रेक्षकांना आणि तुमच्या सर्व टीमला आभार प्रकट करतो तुमच्याबद्दल की मला ही संधी दिली आणि माझे विचार प्रकट करण्यासाठी मला तुम्ही इथं बोलवलं. आपल्या प्रश्नाकडे यायचं म्हटलं तर अभियांत्रिकीमध्ये आजच्या जगामध्ये प्रचंड संधी, नोकरीनंतरच्या संधी खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मुलांचा, पालकांचा कल त्यांच्या पाल्यांना इंजिनिअरिंगला किंवा अभियांत्रिकीकडे टाकण्यासाठी असतो. तुमचा जो प्रश्न आहे की अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला प्रामुख्याने 3 वेबसाईट्स अवेलेबल असतात. एक म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन dtmaharashtra.gov.in ही एक वेबसाईट आहे. त्यानंतर सीईटी सेलची एक वेबसाईट आहे आणि शिक्षण शुल्क कमिटी, अशा 3 वेबसाईटवर सर्वसाधारणपणे बरीचशी माहिती या अभियांत्रिकी प्रक्रियेविषयी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. या 3 वेबसाईट. प्रवेश प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं आता म्हणजे 15 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांची सीईटी ऑलरेडी झालेली आहे, तर सीईटी झालेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्क्सनुसार कुठलं कॉलेज किंवा कुठली ब्रांच मिळू शकतं याचा थोडासा उहापोह विद्यार्थ्यांना करावा लागेल. आणि कॉलेज सिलेक्शन मध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या त्यांना विद्यार्थी आणि पालकांना बघाव्या लागतील. 15 तारखेपर्यंत साधारण आता मुलांनी सीईटी सेलच्या वेबसाईट वरती स्वतःचे पूर्ण डॉक्युमेंट्स बरोबर घ्यायचेत आधी आणि तिथं नोंद करायची आहे त्यांचं एक कॅन्डिडेट म्हणून, अभियांत्रिकीचे ऍस्पिरंट्स आपण ज्याला म्हणतो, त्याच्यात नोंदणी करायची आहे. त्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन देखील 16 तारखेपर्यंत होणार आहे.
त्यांचे जे, कारण आतापर्यंत स्क्रुटिनी जी असते विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन, ते साधारण 4-5 दिवसात ते होतं. तर त्यासाठी पण यावर्षी फिजिकली एखाद्या कॉलेजला न जाता, जे पूर्वी FC सेंटर्स असायचे तिथं न जाता ई स्क्रुटिनी सेंटर्स गव्हर्नमेंटने अवेलेबल करून दिलेत. आणि त्यासाठी विद्यार्थ्याला ते ऑटोमॅटिक त्यांनी जे रिझन टाकले त्या रिझन मधले कुठले ई स्क्रुटिनी सेंटर्स अवेलेबल आहेत ते बघून गव्हर्नमेंट ऑलरेडी त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये ती प्रोव्हिजन दिली आहे. मुलगा जेव्हा त्याच्या फॉर्मची प्रिंटआउट काढतो त्यावेळेस त्याला आपोआप ते सेंटर कळतं आणि तिथेही त्याला जाण्याची गरज पडत नाही. तिकडूनच ते लोक कॉन्टॅक्ट करतात. विद्यार्थ्याने फॉर्म भरताना जे काही त्याचे 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, सीईटीचे मार्क्स, त्यानंतर जर कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट, त्याचं व्हॅलिडिटी, जे काही डॉक्युमेंट सांगितलेले असतील, डोमिसाईल असं, हे सर्व डॉक्युमेंट्स त्याने ऑलरेडी 15 तारखेपर्यंत भरलेले असतील, अपलोड केलेले असतील. तर एक एक डॉक्युमेंट त्याचं हे ई स्क्रुटिनी सेंटर चेक करेल आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला तसा मेल पण जाईल आणि SMS पण येईल की तुम्ही भरलेले डॉक्युमेंट्स बरोबर आहेत की नाही. आणि त्या पद्धतीने जर काही अडचण असेल, एखाद्या डॉक्युमेंट विषयी त्यांना काही प्रॉब्लेम असतील, तर ते विद्यार्थ्याला कॉन्टॅक्ट करून SMS पाठवतील. त्याप्रमाणे एडिट करायचंय. विद्यार्थ्याने त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याला लॉग इन ID आणि पासवर्ड मिळालेला आहे. त्या माध्यमातून विद्यार्थी एडिट करून पुन्हा ते डॉक्युमेंट समजा चुकीचं अपलोड झालं असेल तर ते चेंज करू शकतं. यामध्ये JPG फाईल किंवा GIF फाईल विद्यार्थ्यांनी सगळ्या डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवायचे आहेत आपले. मी आता जे तुम्हाला सांगितलं 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट वगैरे, या सगळ्या डॉक्युमेंटचं, ओरिजिनल डॉक्युमेंटचं स्कॅन करून ठेवायचं आणि त्याची फाईल साईज मात्र 1 MB पेक्षा जास्त नको. ह्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागेल. एकदा प्रोव्हिजनल मेरिट सगळे विद्यार्थी अप्लाय करतील, त्यांचे डॉक्युमेंट्स चेक होतील, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागेल प्रोव्हिजनल. जर कुणाला काही ऑब्जेक्शन असेल की माझे मार्क्स चुकीचे झालेत किंवा काय झालेलं असेल तर त्यानुसार विद्यार्थी तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकतात. 1-2 दिवस त्यासाठी दिले जातील. त्यानंतर ते ऑब्जेक्शन क्लॅरिफाय केल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट साधारण 22 तारखेला लागेल. 22 तारखेला ही मेरिट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना यावर्षी महत्वाचा एक चेंज म्हणजे आतापर्यंत 3 राऊंड किंवा एक चौथा काउन्सिलिंग राऊंड असे राऊंड असायचे. यावर्षी करोनामुळे आपण बघितलंय की थोडासा डिले ऑलरेडी प्रोसेस झाला ऍडमिशनचा. त्यामुळे यावर्षी फक्त 2 राऊंड विद्यार्थ्यांसाठी होणार आहेत. पहिल्या राऊंड मध्ये विद्यार्थ्याला 300 ऑप्शन्स फॉर्म अवेलेबल असतील. 300 ऑप्शन्स म्हणजे 300 पैकी पहिला ऑप्शन जर विद्यार्थ्याने जो टाकलाय तोच ज्याला अलॉटमेंट नंतर जर झाला तर तिथं मात्र ऍडमिशन घेणं अनिवार्य आहे. अदरवाईज उरलेल्या 300 मधून जर त्याला समजा त्याच्या चॉईस नुसार जे कॉलेजेस आणि ब्रांचेस दिलाय त्यानुसार जर त्याला एखादा 10 नंबरचा अलॉट झाला असेल कॉलेज, तर त्या 10 नंबरचं कॉलेज आणि ब्रांच जर त्याला आवडत असेल तर त्याला 2 ऑप्शन मिळतील, फ्रीज आणि नॉट फ्रीज. फ्रीज म्हणजे मिळालेलं कॉलेज आणि ब्रांच माझ्यासाठी योग्य आहे त्यामुळे मला इथे ऍडमिशन घ्यायची आहे. मग त्यानंतर मुलाने फ्रीज करायचं ऑनलाईन त्याच्या युजर आयडी आणि पासवर्ड मधून. त्यानंतर या विद्यार्थ्याने त्या कॉलेजला जायचंय, 1000 रुपयाचं ऑनलाईन फीस भरायची आणि ती फीस भरल्यानंतर त्या कॉलेजला जाऊन, जे कॉलेज अलॉट झालं असेल त्या कॉलेजला जाऊन पूर्ण आपले डॉक्युमेंट्स देऊन त्यांची फीस भरून ऍडमिशन कन्फर्म करायची. आणि याच पद्धतीने जर आपण नॉट फ्रीजचा ऑप्शन बघितला तर समजा त्याला तो ऑप्शन 10 नंबरचा योग्य वाटत नाहीये, त्याला वाटतंय की नाही ह्याच्यापेक्षा मला आणखी माझ्या लिस्ट मध्ये 300 ऑप्शन मधले वरचे जे 9 ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी कुठलं तरी पाहिजे, तर मुलगा राऊंड 2 ला पण जाऊ शकतो. या राऊंड 2चं पुन्हा आता पहिला राऊंड झाल्यानंतर हे अलॉटमेंट होईल, मग मुलं ऍडमिशन घेतील, जे घेतील ते ठीक, त्यांचं त्याच्यातून नाव कमी होईल आणि उरलेले मुलं हे दुसऱ्या राऊंड साठी जातील. आणि दुसऱ्या राऊंड मध्ये पुन्हा मुलगा एकतर ऑप्शन फॉर्म तो पण कंटिन्यू करू शकतो. ऑप्शनचा जो त्याची म्हणजे वरती सगळ्यात चांगले ऑप्शन्स वरती भरायचे, त्यानंतर कमी आवडणारे असं उतरत्या क्रमाने खाली यायचंय. आणि या दुसऱ्या राऊंडला जर विद्यार्थ्याला वाटत असेल की पहिल्या राऊंडचे ऑप्शन्स मला आता चेंज करायचे आहेत तर विद्यार्थी ते चेंज देखील करू शकतो. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या राऊंडचे पुन्हा तो भरून दुसऱ्या राऊंडचं मेरिट लिस्ट नॉट मेरिट लिस्ट, दुसऱ्या राऊंडचं पुन्हा अलॉटमेंट डिक्लेअर होईल आणि त्यानंतर विद्यार्थी त्या राऊंडला मात्र जे मिळेल ते त्याला घ्यावंच लागेल. 9 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठीची लास्ट डेट आहे
आणि मला वाटतं त्याच्यानंतर लगेचच किंवा पहिल्या राऊंड नंतरच एखाद्या वेळेस गव्हर्नमेंटने सांगितलंय की 5-6 तारखेपासून देखील कॉलेजेस सुरू होऊ शकतात. पहिल्या राऊंड नंतरच जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी कॉलेजेस सुरू होतील. धन्यवाद सर. डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे जे अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे स्कॅन करून त्या फाईल सगळ्या अपलोड करून साधारणतः पुढच्या महिन्याच्या 6 तारखेच्या आत हा सगळा ऍडमिशन प्रोसिजरचा भाग संपणार आहे. सर, माझा पुढचा प्रश्न आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाने शैक्षणिक आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये जी काही एक उद्विग्नता आणलेली आहे किंवा जो काही स्थिरता आणलेली आहे, या स्थिरतेचा परिणाम निश्चितच वेगवेगळ्या क्षेत्रावरही झाला. तो इंजिनिअरिंग क्षेत्रावरही झाला काय? सर, जॉबच्या बाबतीत म्हणाल तर मला असं वाटतं जे एक्झिस्टिंग लोक होते त्यातल्या काही लोकांचे जॉब गेलेत, मात्र खूप असा प्रचंड परिणाम वगैरे झालेला दिसला नाहीये. कारण इंजिनिअरिंगचं क्षेत्र हे कंटिन्युअस फोफावणारं क्षेत्र आहे. आपण जसं म्हणतो की इंजिनियर्स मेक द वर्ल्ड, येस. त्या उक्तीप्रमाणे इंजिनियर्सची रिक्वायरमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. एका सर्वेनुसार जे ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स, वेगवेगळ्या क्षेत्रातले जे जॉब्स अवेलेबल असतात त्याच्यातले साधारण 40% आसपासचे जॉब्स, म्हणजे टोटल अवेलेबल जॉब पैकी साधारण 40% जॉब हे इंजिनियरसाठी अवेलेबल असतात. मी तुम्हाला हे पण सांगू शकतो की काही स्पेसिफिक, जसं टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस या एकाच TCS. कंपनीने दर वर्षाला साधारण 35,000 ते 40, TCS ने साधारण 35,000 ते 40,000 विद्यार्थी दर वर्षाला इंजिनिअरिंगचे फ्रेशर्स त्यांना लागत असतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच कंपनीचं रिक्रुटमेंट होतं. कॅपजेमिनी सारखी कंपनी दर वर्षाला 15 ते 20,000 विद्यार्थी घेतात. ऍक्सेंचर, इन्फोसिस, TCS, कॉग्निझंट या कंपन्या, प्रत्येक कंपनी 15 ते 20,000 दर वर्षाला घेत असतात आणि त्यामुळे इंजिनियर्सची डिमांड मार्केटमध्ये खूप आहे. आणि आपण जर बघितलं, विद्यार्थ्याने जर 4 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने मेहनत केली आणि चांगलं इंजिनिअरिंगचं करिअर आपलं घडवण्यासाठी जर त्याने सगळं जे काय त्याचे मार्क्स असतील 60% रेग्युलर प्रत्येक सेमिस्टरला मेंटेन करणं, त्यानंतर काही प्रोजेक्ट करणं, त्यानंतर काही टेक्निकल ऍड ऑन कोर्सेस करणं, आजकाल ऑनलाईन कोर्सेस पण अपग्रेड असो किंवा उडेमी असो किंवा कोर्सेरा असतो, NPTEL असो, यासारख्या वेगवेगळ्या ऑनलाईन वेबसाईट्स वरून देखील फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना प्रचंड शिक्षण घेता येतं. बऱ्याचशा कंपन्यांच्या काही कॉम्पिटिशन्स असतात, मग त्या प्रोग्रामिंगच्या कॉन्टेस्ट असतो किंवा इतर कॉन्टेस्ट असो, प्रोजेक्ट डेव्हलपमेंटच्या कॉन्टेस्ट असो किंवा भारत सरकारच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या पण काही हॅकेथॉन्स असतात. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन नावाची भारत सरकारची हॅकेथॉन आहे. अशा पद्धतीने ह्या कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर विद्यार्थ्याचं टेक्निकल नॉलेज चांगलं टेस्ट केलं जातं आणि त्या माध्यमातून देखील TCS, इन्फोसिस, कॅपजेमिनी यासारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर जॉब देत असतात. ह्या संधींचा चांगल्यापैकी विद्यार्थी फायदा घेऊ शकतात. निश्चितच डॉक्टर रवंदळे सरांच्या मार्गदर्शनानुसार इंजिनिअरिंग क्षेत्रात फार मोठी संधी आहे आणि या संधीचा तो विद्यार्थी कशा पद्धतीने उपयोग करून घेतो हेही महत्वाचं आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, माझा पुढचा प्रश्न असा आहे की इंजिनिअरिंगचे जे काही वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत, अलीकडच्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये IT सेक्टरमध्ये खूप मोठी एक स्ट्रीमला एक व्हॅल्यू आलं आणि त्यानंतर एक कुठेतरी पठारावस्था निर्माण झाली होती आणि IT इंजिनियर अगदी नैराश्याच्या गर्तेत गेलेले होते. नंतरच्या क्षेत्रात पुन्हा IT ने भरारी घेतली. आपल्या मतानुसार हल्लीच्या काळात ज्या स्ट्रीम्स आहेत त्या स्ट्रीम्स मध्ये असं आपल्याला विभाजन करता येईल की या स्ट्रीमला गेल्यानंतर विद्यार्थ्यांना हमखास आणि चांगला जॉब मिळतो? बरं, अतिशय रिलेव्हंट प्रश्न आहे सर तुमचा, कारण बरेच विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये हा नेहमीचा प्रश्न असतो. आम्ही जेव्हा करिअर काउन्सिलिंगसाठी विविध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असतो त्यावेळेला बऱ्याच वेळा विद्यार्थी आणि पालक हा प्रश्न विचारतात. मला असं वाटतं इंजिनिअरिंगच्या कुठल्याही ब्रांचला स्कोप आहे. म्हणजे आपण म्हणायचं ब्रांचला स्कोप की त्या माणसाला स्कोप, तर ब्रांचेसला कायम स्कोप आहे. मात्र तो विद्यार्थी कुठलीही ब्रांच जरी घेतली त्याने त्याच्या टॉपच्या 5 किंवा 10% मध्ये जो जर असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्राला प्रचंड वाव आहे.
ब्रांचला Obviously. व्हावे. हा, मात्र जर का ढोबळमानाने बघितलं, विद्यार्थी आणि पालकांचा कल आम्ही जो ऑब्झर्व करतो त्यानुसार विद्यार्थी पालकांचा कल थोडासा आयटी क्षेत्राकडे अजून देखील जास्त आहे. ENTC असो, त्यानंतर मेकॅनिकल, सिव्हिल या Electrical. ब्रांचेसलाही चांगले आहे, इलेक्ट्रिकल असो या ब्रांचेसलाही चांगला स्कोप आहे. आपण जर बघितलं, मेकॅनिकल इंजिनियर्स हे जनरली कॅम्पस रिक्रुटमेंट मधून पण त्यांना जॉब असतात आणि मेकॅनिकल आणि ENTCच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातल्या, त्यांच्या कोर क्षेत्रातल्या जॉब बरोबरच आयटी क्षेत्रातले जॉब्स पण अवेलेबल असतात. त्यामुळे मेकॅनिकलचं जर आपण आणखी एक दुसरं बघितलं की कुठली MIDC असो, कुठल्याही शहरामध्ये साधारण MIDC असते आणि मेकॅनिकल इंजिनियर जर त्याची इच्छा असेल की जॉब प्रोफाईल त्यावर खूप चुजी नाही आणि सॅलरी विषयी पण एकदम प्रचंड चुजी नाही, असं जर त्याची इच्छा असेल तर त्याला हमखास कुठला तरी जॉब हा मिळतोच. त्याचबरोबर भारत सरकारचं बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग या नावाची एक बोट नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून 1 वर्षासाठी गव्हर्नमेंट त्या कंपनीला साधारण प्रत्येक विद्यार्थ्यामागे प्रति महिना 5,000 ते 6,000 रुपये पण देतं आणि आणखी काही अमाऊंट 10-15,000, 10,000, कुठली कंपनी 10,000 ऍड करते त्यात, कुठली कंपनी 5,000, कुठली कंपनी 15,000, असं 12,000 ते 20,000च्या दरम्यान टोटल स्टायपेंड देखील पर मंथ विद्यार्थ्याला मिळतो. तो एक प्रकारे जॉबच असतो. त्याचप्रमाणे ENTC, आता ENTCचा जर आपण स्कोप बघितला तर येणारा काळ आपण बघतोय 5G चे पडघम पूर्ण जगभरात वाजतायत. ठीक आहे. त्यानंतर सॅटेलाइट कम्युनिकेशन, आज आपण हे, तुम्ही सिंधुदुर्ग मध्ये आहात, मी पुण्यामध्ये आहे, आपण सॅटेलाइट कम्युनिकेशन किंवा मोबाईल टेक्नॉलॉजीच्या मार्फत वेगवेगळ्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे आपण आज जे बातचीत करतोय, हे सगळं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळेच हे शक्य झालंय. आणि कुठलीही वस्तू, आपल्या सगळी टेक्नॉलॉजी आज आपल्या स्मार्टफोन मध्ये आलेली आहे. त्यानंतर आज जगात कुठल्याही कानाकोपऱ्यात काही घटना झाली तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या थ्रू, तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून आमच्यासारख्या प्रेक्षकांना ती बातमी दुसऱ्या मिनिटाला अवेलेबल होते. हे इलेक्ट्रॉनिक्सची एक क्रांतीच आहे. आणि त्यामुळे पुढच्या जीवनामध्ये पण, आपण पुढच्या भविष्यात जरी आपण बघितलं तरी देखील मला असं वाटतं की रोबोटिक्स असो, ऑटोमेशन असो, त्यानंतर VLSI, एम्बेडेड, याला प्रचंड स्कोप येणार आहे. आणि त्यामुळे भारत सरकारने पण काय केलंय, आपण जर भारतीय जरी बघितले, साधारण 137 कोटी भारतीयांपैकी आपल्याकडे साधारण 70 ते 80 कोटी मोबाईल युजर्स, मोबाईल्स आपण वापरतो. पण त्याच्यातल्या किती चिप्स आणि किती आपण ज्याला म्हणतो ते सर्किट्स आतले भारतात डिझाईन झालेले, तर मला वाटतं ते नगण्य आहे. आणि त्यामुळे भारत सरकारची पण अशी इच्छा आहे, या गव्हर्नमेंटने अग्रेसिव्हली 3,000 प्रोडक्टची एक लिस्ट केली आहे की ह्या प्रोडक्ट्सला इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणून भारतातच ते तयार करायला हवे. हा, मेक इन इंडिया, आत्मभारत, स्किल इंडिया, आत्मनिर्भर भारत, या सगळ्या त्यांच्या स्कीम्सच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने रोजगाराच्या संधी देखील तयार होणार आहेत. आणि इलेक्ट्रॉनिक क्लस्टर्स प्रत्येक राज्याला ते सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं हे एक चांगलं मूव्ह या गव्हर्नमेंटचं आहे. त्याचप्रमाणे जर आपण कम्प्युटर आयटीचा विचार केला, कम्प्युटर आयटी क्षेत्रामध्ये तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, TCS, इन्फोसिस किंवा कॅपजेमिनाय, एक्सेंचर सारख्या कंपनी हजारोने विद्यार्थी घेत आहेत. प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि IT सर्व्हिसेस असे 2 प्रकार साधारण IT क्षेत्रामध्ये असतात. तर प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं एक्झाम्पल जर आपण बघितलं, याहू असो, गुगल असो, फेसबुक असो, मायक्रोसॉफ्ट असो, ज्यांचे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत, या कंपन्यांना IT प्रोडक्ट कंपनीज म्हटलं जातं. आणि ऑलरेडी तयार काही प्रोडक्ट्सला सपोर्ट देण्यासाठी किंवा इतर छोटे छोटे त्यांचे सिस्टीम्सला व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी IT सर्व्हिसेस कंपनीज असतात. ज्याचं एक्झाम्पल द्यायचं तर ह्या ज्या सर्व कंपन्या म्हटलं मी, कॅपजेमिनाय किंवा TCS, इन्फोसिस सारख्या कंपन्या ह्या IT सर्व्हिसेस कंपनीज म्हणून गणल्या जातात. तर ह्या दोघाही क्षेत्रांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये देखील सर्किट ब्रांचेसच्या किंवा इतर कोर ब्रांचेसच्याही विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असतात. एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्याच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन ग्रुपमध्ये 3 इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं आतापर्यंत फायनल इयरला आहेत आणि याच्यात साधारण 1269 विद्यार्थी या वर्षाला होते. त्याच्यापैकी 1116 विद्यार्थ्यांकडे आताच ऑफर लेटर्स आहेत. एवढा कोरोनाचा काळ असून कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यातली एक
सांगायचं तात्पर्य असं की खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना संधी आहे. एकट्या कॅपजेमिनाय कंपनीने आमच्या मुलांपैकी त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन 323 विद्यार्थी एकाच दिवसात एकाच कंपनीत फक्त प्लेस झाले. वा. म्हणजे बऱ्याचशा पालकांना हे याची आयडिया नसते की किती जॉब्स अवेलेबल आहेत. त्यामुळे अभियांत्रिकेला प्रचंड स्कोप आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला पाहिजे. सिव्हिल सारखी ब्रांच घ्या. सिव्हिल ब्रांच आज जर आपण गव्हर्नमेंटचे जॉब्स Project. बघितले तर सगळ्यात मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटला पण गव्हर्नमेंटसाठी सिव्हिल इंजिनियर्सची गरज असते. तुम्ही जसं म्हणतायत प्रोजेक्ट्स, एकटा नदी जोड जरी प्रकल्प भारत सरकारने जर करायचं ठरवलं सर, त्याला जर परमिशन मिळाली, तेवढी पैशांची व्यवस्था झाली, तर आपल्याकडे सिव्हिल इंजिनियर शोधून सापडणार नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना जॉब मिळतील. कुठल्याही शहरातली जर आपण लिस्ट काढली टॉपच्या श्रीमंत 50 लोकांची, तर मला असं वाटतं की त्याच्यातले निदान 70% लोक तरी सिव्हिल क्षेत्रातले असतील, रिअल इस्टेट किंवा सिव्हिल क्षेत्रातले असतील. नक्कीच. त्यामुळे भरपूर स्कोप, इव्हन गव्हर्नमेंट जॉब बी झाल्यानंतर एमपीएससी युपीएससीच्या माध्यमातून किंवा गेटची एक्झाम देऊन काही महारत्न कंपनीज असतात किंवा नवरत्न कंपनीज असतात, या जसं ओएनजीसी, गेल किंवा आपण ज्या इतर गव्हर्नमेंटच्या एनपीटीएल सारख्या, एनटीपीसी सारख्या कंपनीज असतील, या सर्व कंपनीज मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट होत असतं. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सारख्या संधी या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अवेलेबल असतात. आणि त्याच्या पलीकडे पण आपण जाऊन बघितलं या ब्रांचेस व्यतिरिक्त काय आणखी संधी असतात, तर हायर एज्युकेशन मध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना, आणि आता आपण जर बघितलं आज जागतिक परिस्थिती जर बघितली तर अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून जर कुठला देश बघतोय तर चीन. कशाच्या जोरावर, तर टेक्नॉलॉजी आणि मोठ्या प्रमाणावर मास मॅन्युफॅक्चरिंग सारखं त्यांनी, आणि टेक्नॉलॉजीच्या जोरावर त्यांनी स्वतःची इकॉनॉमी स्ट्रॉंग केली आणि त्यामुळे आज ते एक चांगली मोठी सत्ता म्हणून उभारणीला येत आहेत. त्याचप्रमाणे एपीजे अब्दुल कलाम सरांचं जे सर्व भारतीयांसाठी स्वप्न होतं की इंडिया सुपर पॉवर, ते जर खऱ्या अर्थाने आपल्याला साकारायचं असेल तर मला असं वाटतं की जॉब सीकर्स बनण्याच्या ऐवजी आपल्या अभियंत्यांनी जॉब क्रिएटर्स बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि असे जर अभियंते ही डोक्यात त्यांच्या जर ती पूर्ण आपण खऱ्या अर्थाने त्यांना संकल्पना देऊन जर त्यांना नीट तयार केलं, तर मला असं वाटतं की हे एक मोठी युथ पॉवर तयार होईल. आणि ही युथ पॉवर, भारतीय युवकांची ही शक्ती, मला वाटतं भारताला महासत्ता पासून कोणीही म्हणजे त्यांना रोखू शकणार नाही, असं मला वाटतं. येस, धन्यवाद सर. अत्यंत चिंतन करणारा विषय आणि मंथन करणारा विषय आपण मांडलेला आहे. खरं म्हणजे डॉक्टर कलाम साहेबांचं जे स्वप्न होतं ते आपल्यासारखे अधिष्ठाता लोक ज्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करत आहात, ते आपले विद्यार्थी फार भाग्यवान आहेत की त्यांना डॉक्टर रवंदळे सारखा एक द्रोणाचार्य लाभलेला आहे. आणि आमचं सुद्धा भाग्य आहे की आजच्या या शुभ दिनी आपलं मार्गदर्शन आमच्या कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण कोकण आणि गोवामध्ये आपण आपला विचार आपण आज प्रसारित करत आहोत. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर, बरेच इंजिनियर्स जे टॉपचे असतात ते भारतात शिक्षण घेतात, परंतु ते भारतात नोकऱ्या करत नाही. आणि म्हणून अमेरिका सारखा देश असेल किंवा ऑस्ट्रेलिया सारखा देश असेल किंवा स्वीडन सारखा देश असेल, जर्मनी सारखा असेल, याच्यात टॉपमोस्ट इंजिनियरची जर लिस्ट काढली तर पहिल्या 10 मध्ये किमान 5 भारतीय आपल्याला बघावयास मिळतील. आणि म्हणून अशा ज्या मानसिकतेतून भारत मार्गक्रमण करत असताना आज स्किल इंडिया असेल किंवा आत्मनिर्भर भारत बनण्याचं जे आदरणीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे ते साकारण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून किंवा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत काय मेसेज देणार? मला असं वाटतं की इंडियन ब्रेन्स आर वन ऑफ द टॉप ब्रेन्स इन द वर्ल्ड. म्हणजे आपला भारतीय माणूस, तुम्ही जर उदाहरणं बघितलं, सुंदर पिचई असोत किंवा सत्या नाडेला असोत, हे जर आपले भारतीय लोक, नुकताच आलेला बायजूस करेक्ट, किंवा स्त्रियांमध्ये इंद्रा नुई असोत, हे सगळे भारतीय जर अमेरिकेसारख्या एका डेव्हलप टॉपच्या, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सुपर पॉवर कंट्रीमध्ये जाऊन तिथल्या गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या टॉपच्या कंपनीला लीड करू शकत असतील, याच्यावरून आपल्या भारतीयांची बुद्धिमत्ता किती आहे याची आपल्याला जाणीव होते. आणि जर का एक सत्या नाडेला, एक सुंदर पिचाई तिथं जाऊन त्या कंपन्या लीड करू शकतो, याचा अर्थ भारतातल्या अभियंत्यांनी जर का खऱ्या अर्थाने स्किल, तुम्ही जसं म्हटलं आदरणीय पंतप्रधानांचं जे
स्वप्न आहे की इंडियाला कुठेतरी एका चांगल्या पोझिशनवर नेऊन ठेवायचं. सुपर नेशन. तर सुपर पॉवर किंवा सुपर नेशन आपण ज्याला म्हणू शकतो, ते पूर्ण होण्यासाठी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी स्वतःला मला काय पैसा मिळवायचा ह्याच्याऐवजी मी देशासाठी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो हे विद्यार्थ्यांनी ठरवायचंय. आणि फक्त पैशाच्या मागे न लागता पैसा येईल. तुम्ही तुम्ही कुठल्या तरी टॉपच्या 2-3 म्हणजे समजा कम्प्युटरचा इंजिनियर असेल, कम्प्युटर IT क्षेत्रातला, त्याने त्याच्या क्षेत्रातले कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी फ्युचरमध्ये टॉपला राहणार आहेत. मग त्या सायबर सिक्युरिटी असो, ब्लॉकचेन असो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, मशीन लर्निंग असो, या कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन जास्त संधी उपलब्ध होणार आहेत असं कुठलं तरी क्षेत्र निवडायचंय. त्या क्षेत्रात टॉपला आपण जायचंय, त्याच्यातलं पूर्ण नॉलेज घ्यायचंय, त्याच्यात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगवर जास्तीत जास्त आपण भर द्यायचा आहे. आणि हे नॉलेज आत्मसात केल्यानंतर त्या नॉलेजचा उपयोग करून समाजाचा जो एकदम आपण म्हणतो की तळागाळातला जो देखील माणूस आहे, एखादा शेतकरी आहे समजा, तो शेतकरी आज आपण बघितलं तर त्याला शेतावर जाऊन रात्री ज्यावेळेस वीज सुरू आहे त्यावेळेस जाऊन त्याला तिथं ते पाण्याची मोटर समजा ऑन करायची. तर ह्या विद्यार्थ्यांनी जर विचार केला की मोबाईलच्या माध्यमातून जर एक छोटं ऍप बनवून या शेतकऱ्याला मी दिलं आणि इथं घरात बसून त्याची मोटर जर शेतात सुरू होत असेल, दोघं जर IoTच्या माध्यमातून इंटरनेटने कनेक्टेड केलेले असतील तर त्याचं जीवन सफल होतं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो सोपं होतंय. तर अशा पद्धतीने छोटे छोटे प्रॉब्लेम जर आपण सॉल्व्ह करू शकत असू तर त्यासाठी आपल्याला इंजिनियर बनायचंय. पैसा आपोआप येईल, आपण एक्सलन्सच्या मागे जायचंय, पैशाच्या मागे न जाता. आणि ज्याला म्हणतो आपण यू फॉलो द एक्सलन्स, मनी विल ऑटोमॅटिकली फॉलो यू. हा संदेश मला असं वाटतं की आपल्या तरुणांनी घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तरुणांनी टेक्निकली स्ट्रॉंग बनायला पाहिजे. आपोआप आपलं इकॉनॉमी स्ट्रॉंग होईल आणि भारत हा एक स्ट्रॉंग देश बनेल. वा, सुंदर वाक्य बोललात सर आपण, की पैशा मागे न धावता आपण आपल्या ज्या बुद्धिमत्ता आहेत त्या वापरून एक स्किलफुल इंडिया कसा डेव्हलप करता येईल ह्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांचा सुद्धा ओहापोह केला आणि तळागाळातील सामान्य खेड्यापाड्या वाड्या वस्तींपर्यंत ही इंजिनिअरिंग क्षेत्रातली टेक्नॉलॉजी काय क्रांती करू शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण सुद्धा आपण दिलं. सर, मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज हजारो विद्यार्थ्यांना आपण जॉब प्लेसमेंट दिल्या. आपला गेल्या 19 वर्षाचा प्रवास मीही जवळून बघितलेला आहे. ह्या सर्व प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी आपले देश प्रदेशात आज काम करता आहेत आणि वेगवेगळ्या आपल्यापेक्षा सुद्धा 4 पट पगार कमवता आहेत. आपल्यापेक्षा सुद्धा ते उच्च पातळीवर आहेत. आपण आपल्या केलेल्या कामाचं मूल्यमापन एक समाधानी शिक्षक म्हणून, आपण जरी डीन असला तरी आपल्यातला जो शिक्षक आहे तो जातीवंत शिक्षक आहे आणि एक शिक्षक म्हणून आपल्याला आज समाधानकारकरित्या नेमकं कसं वाटतं? सर, एकदम असा मनाला आवडणारा प्रश्न तुम्ही विचारला. सुदैवाने एक चांगली टीम आमच्या इथं सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून PCET नूतन ग्रुपची आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान देखील वाटतो की 23,000 विद्यार्थ्यांना आम्ही आजपर्यंत जॉब मिळवून देऊ शकलो. आणि याच्यातले फक्त PCET नूतन ग्रुपचे विद्यार्थी नाहीत, तर बरेचसे महाराष्ट्रातले आणि आजूबाजूच्या 3-4 स्टेट्स मधले जे अनएम्प्लॉईड म्हणजे बेरोजगार अभियंते असतात, ते बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे बरेचसे शनिवार रविवार, आता करोनामुळे प्रमाण जरा कमी झालंय, आता ऑनलाईन रिक्रुटमेंट ड्राईव्ह होत आहेत, नाहीतर बरेचसे शनिवार रविवारी साधारण 2-2, 4-4 हजार विद्यार्थी आमच्या कॉलेजला येत असतात. आणि सगळे या टॉपच्या कॅपजेमिनाय असो, ऍक्सेंचर असो, IBM असो, या कंपन्यांचे ऑफ कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ह, सगळ्यांसाठी ओपन ड्राईव्ह, दर वर्षाला आम्ही साधारण 300 कंपन्या बोलवतो आणि त्याच्यातल्या निदान 100 तरी कंपन्या या ओपन फॉर ऑल असतात. असं खूप कमी कॉलेजेस करतात. जनरली बरेचसे लोक आधी स्वतःच्याच विद्यार्थ्यांचा विचार करतात, पण आमच्या स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या झाल्यानंतर आम्ही इतर विद्यार्थ्यांना देखील मदत करतो. तर ह्याचं एक समाधान वेगळं वाटतं. हे फक्त 23,000 विद्यार्थी नाही, तर 23,000 परिवारांना आमच्या मार्फत कुठेतरी, कारण एक मुलगा शिकला ना सर, तर आणि मी बघतो, मला सर्वात जास्त आनंद केव्हा होतो, ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याचा किंवा एखाद्या ड्रायव्हर किंवा ज्याचं इन्कम कमी अशा फॅमिलीतला जर सामान्य व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी, ते जेव्हा प्लेसमेंट म्हणजे त्यांना जॉब आमच्या मार्फत मिळतो, त्यांच्या डोळ्यातले अश्रू किंवा त्यांच्या डोळ्यातलं समाधान आणि
स्पेसिफिकली त्यांच्या आई वडिलांचं काही वेळा आमच्याशी इंटरॅक्शन होतं, तर त्याच्यातून त्यांच्या ज्या दुआ आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टली मिळत असतात, त्याच्यातून खूप समाधान, ते तुम्ही त्याच्यात पैशाच्या बाबतीत ते समाधान तोलू शकत नाही. असं निश्चितच. तेवढं आम्ही ते समाधान दुआंच्या किंवा आशीर्वादांच्या बाबतीत आम्ही खूप सुखी आहोत आणि खूप चांगलं आम्हाला या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचे आशीर्वाद मिळत असतात. मला असं वाटतं की ह्याच माध्यमातून आम्हाला पुढे देखील वेगवेगळे आयुष्य या विद्यार्थ्यांचे घडवायचे आहेत आणि एक मुलगा जर झाला तर त्याच्या पूर्ण फॅमिलीचं स्टेटस चेंज होतं. त्याचे जे निश्चितच. लहान भावंड असतात, लहान मोठे भाऊ बहिणी जे असतात, त्यांचं देखील एज्युकेशनची क्वालिटी ते चेंज करू शकतात. समजा साध्या शाळेत शिकत असेल तर त्याऐवजी एखाद्या चांगल्या शाळेत तो मुलगा किंवा ती मुलगी त्याच्या लहान भावंडांना शिकवू शकतात आणि एकदा का शिक्षण चांगलं मिळालं तर पुढचं फ्युचर खूप चांगल्या पद्धतीने सुरक्षित असतं. आणि इथं मला सांगावंसं वाटतं की माझे वडील कैलासवासी आधार रामराव पाटील हे एक प्राचार्य होते हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजला. तर त्यांचं कायम एक सांगणं असायचं की कुठल्याही मनुष्याच्या जडणघडणीमध्ये समाजाचा खूप मोठा वाटा असतो निश्चित. आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करायला हवा. मग हे समाजाचं देणं तुम्ही कुठल्याही पद्धतीने परत कर, ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने परत करायला हवं. तर मला त्यांची ती शिकवण कायम लक्षात असते आणि त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने आमच्या टीमच्या सपोर्टमुळे या बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्याचं आपापल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचं वेगळंच समाधान नेहमीच असतं. निश्चितच. एका खानदेश पुत्राचा पुण्यासारख्या ज्याला आपण जॉबचं हब म्हणतो बँगलोर नंतर, आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी असंख्य स्वप्न घेऊन तळागाळातील जनसामान्याचा मुलगा असो मुलगी असो जेव्हा पुण्यात आपल्याकडे येतात, एक मदतीची हाक म्हणून साथ आपण त्यांना घालत आहात, एक पुण्याचं काम एक भूमिपुत्र म्हणून आपण जेव्हा करत आहात, तसंच आमच्या सिंधुदुर्ग वासियांसाठी सुद्धा सर आगामी काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा फार नामवंत आणि कलावंत आणि प्रतिभावंतांचा जिल्हा आहे. या ठिकाणी लेखक आहेत, कवी आहेत, अभियंते आहेत, परंतु व्यासपीठाच्या अभावापोटी सिंधुदुर्ग जिल्हा हा थोडा मागासलेला आहे त्या बाबतीत. आणि म्हणून आगामी काळामध्ये जॉबचं हब म्हणून आम्ही आपल्याकडे निश्चितच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्रांना आणि सुपुत्रींना निश्चितच आपल्या मार्गदर्शनाचा जो काही लाभ आहे तो करावा अशी विनंती करतो सर. धन्यवाद सर. माझ्यासाठी नेमकी ती मला असं वाटतं की माझ्यासाठी एक चांगली पर्वणी असेल आणि कोकण त्याचप्रमाणे गोवाचं जे तुमचं महा चॅनल आहे त्या माध्यमातून तुम्ही हा जो करिअर मार्गदर्शनाचा एक मोठा आपण ज्याला म्हणतो की एक चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतलाय, त्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगल्या करिअरच्या संधींविषयी माहिती तुम्ही इतर तज्ञांच्या मार्फत देखील देत आहात. हे अतिशय चांगला स्तुत्य हा उपक्रम आहे. त्यासाठी आमच्या पूर्ण पीसीटी नूतन ग्रुप तर्फे मी सिंधुदुर्ग लाईव्हच्या पूर्ण टीमचेही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज सिंधुदुर्ग लाईव्हच्या करिअर मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आपण आपल्या सोबत होते डॉक्टर शीतल कुमारजी रवंदडे, जे पिंपरी चिंचवड येथील नूतन ग्रुपमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये डीन अर्थात अधिष्ठाता या महत्वपूर्ण पदावर जबाबदारीने काम करत होते आणि काम करत आहेत. गेली 19 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना ज्यांनी जॉब प्लेसमेंट दिल्या त्या डॉक्टर रवंदडे सरांचं कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने मी आभार मानतो आणि पुढील भागात एक नवीन क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी एक नवीन संधी आपण तोपर्यंत बघत राहा सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.